हॅलो, जय श्रीराम मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आणि आज खूप दिवसांनी परत ब्लॉग बनतो, कारण की रोज रोज काय करणार, रोज काही स्पेशल घडत नाही. त्या दिवशी काही स्पेशल घडणार होतं, त्या दिवशी मी व्हिडिओ करते आणि आता 2-4 दिवसांनी करते. त्याच्यामुळे म्हटलं आज काय नाही, डेली रुटीन जरी असलं तरीसुद्धा आज दाखवूया. आणि मी आत्ता सकाळी सकाळी चालली आहे बाहेर, त्या दिवशीसारखी फुलबाजारात फुलं आणण्यासाठी. आता बघू काय काय फुलं मिळतात ते. उद्या एकतर आहे संक्रांत, त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, खूप बाजारात गर्दी असण्याची शक्यता आहे. बघूयात किती गर्दी येते. चला. हॅलो मित्रांनो, तर सकाळी तुम्ही सकाळीचं तुम्ही व्हिडिओ पाहिलाच की मी गेले होते फुलं वगैरे घ्यायला बाजारात. तिकडनं आले, मग त्याच्यानंतर सगळं आवरून सावरून मला देवळात जायचं होतं. देवळात जाऊन आले, आवरून सावरून मग गेले होते ऑफिसला. ऑफिसवरून आत्ता एक अर्धा तासापूर्वी घरी आले, चेंज वगैरे केला. आता माझा अवतार तुम्ही बघत असाल, कारण ऑफिसवरून आल्यानंतर असं परत नीट टापटीप राहा, केस नीट बांधा वगैरे असला काही प्रकार करायचं खूपच जीवावर येतं. त्यात बाहेर कुठं जायचं असेल तर ठीक आहे, पण जर घरातच बसायचं असेल तर मग कशाला पाहिजे ना. आहे तसा अवतार चांगला आहे असं म्हणून. सो हे जाऊ दे सगळं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज होती 13 तारीख, 13 जानेवारी, म्हणजेच भोगीचा दिवस. आजच्या दिवशी मिक्स भाजी होते, त्याच्यानंतर भाकऱ्या होतात. तुमच्याही घरी झाल्याच असतील नाही का. आणि उद्या आहे 14 जानेवारी, म्हणजे आपला सगळ्यांचा लाडका तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं संक्रांत सण. तर त्याच्यासाठी ताई बनवते तिकडे तिळगुळाचे लाडू. त्याच्यासाठी तिने मला दिलं आहे गूळ फोडण्याचं काम. तर बघूयात चला ती कशा पद्धतीने बनवते. ते प्रत्येकाच्या रेसिपीज काही हे नसतं. तिळगुळाचा लाडू हा तीळ आणि गुळ या 2 पदार्थांनी मिळून बनतो आणि तो अतिशय छान असतो. पण प्रत्येकाची एक पद्धत असते वेगळी. तर आता ताईने दिलं गुळ फोडायचं काम, ते करूयात आणि आई कशा पद्धतीने करते लाडू ते पण बघूयात. चला. चला फ्रेंड्स, एकदम लक्ष झालं एकदम की दळण टाकलं, तर दळण घ्यायला जायचं राहिलं तर चला. आत्ता आईने आठवण करून दिली की दळण घ्यायचं. चला दळण घेऊयात. करा ना मला करू द्या ना. तुमचंच काढते ना, म्हणजे मला कळलं पण पाहिजे ना. बांधा पटकन, दाखवा. हे बघा, हे आमचे सर पण काय करतात, कापून घ्या. मी आयुष्यात पतंगच एवढ्या पहिल्यांदा पाहिलं. म्हणून मी ना धरून घेतो ना. बघू 1 मिनिट. साधा दोरा आहे हा. नाही एवढा दोरा नाकाला पूर्ण. नाकाला नाही पुरवायचं आपल्याला, पतंगाला पुरवायचा आहे. हाय
मला सांगू नका, तुम्ही करा, मला बघू द्या. आम्हाला शिकवा. मी पहिल्यांदा पतंग एवढ्या जवळून मी पहिल्यांदा बघ पाहते. तू ते कसे बांधतात तुला लगेच कळेल. मी बघतच नाही, मी अजून 2 डोळे पण लावलेत त्याच्यावर बघायला. सोपं आहे, एवढं अवघड नसतं ते. एकदा जजमेंट यायला पाहिजे. जे ते ज्यांनी केलंय त्याला ना, ज्यांनी मग पतंगच येईल ना. पहिल्यांदा पाहिलं त्याचं काय तुम्ही हे करताय. उत्तम सर भारी उलट्या साईडने करू. म्हणजे सांगा ना, होल एक खालच्या बाजूने एक वरच्या बाजूने काढायचं असतं. व्हिडिओ बनवून दिसत तुमचा. हो मग सर नाही दिसत, सरांना सरांचा चेहरा पण घेऊ शकते. माहिती आहे मला, म्हणून तुम्ही तो डबल घेतलाय का? हो, थोडं हार्ड पाहिजे. हा. हे फिक्स झालं. क्रॉस. अच्छा. मध्ये घ्यायचंय. ओके ओके. हे आता तुमचं रील टाकलं होतं बरं का. मग जाणारच नाही आहे घेतले सर. ते, हाताने घेतले. नाही, चेहरा पण घेतला असेल तर तुम्ही शिकवताय ना, शिक्षक आहे ना तुम्ही. झालंच काय? 2 आता झाले, 3 काउंट राहिले. ह्याच्यानी फाटायची हे होतं ना. इथलं होईल. ते करा तुम्ही आता मागचे. आणि इथे चिटकून घ्या, इथून एअर जाईल. ओके. ते टोचलं. यांनी टोचलं. आपल्याला बर्फ नाही फोडायचा. तुम्ही असं एवढं अंतर नाही घेत का हाताने मोजून अंदाजे? ज्यांना सवय अंदाज आहे ना. याच्या खाली याच्यावर घ्यायचं. वा 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 वा. कशाच्या वर येतो? प्रोटेक्शन केलं. इथून होल पाडा ना, म्हणजे सोपं पडेल त्यांना समजायला. तिकडून तर येईलच ना ते बाहेर. वा. भविष्यात कधी पतंग उडवली तुम्हाला हे चौकत उडवेल का डाऊटच आहे, पण झालंय. ही ना मी पतंग उडवेल का भविष्यात असा डाऊट आहे. म्हणजे ते बोलवत आहे ना. मला नाही येत ना उडवता, मी उडवलीच नाही कधी. हे नाही खरं, ते साधा बोलत. तो ह्याचा पूजेचा असतो तो ना. मागच्या वर्षी मी गेले होते विचारायला, सिंगल नाही मिळणार. म्हटलं नको बाबा, कोणी उडवणार नाही आमच्याकडे एवढी. आम्ही पण पहिल्यांदाच उडवतोय यावर्षी. पण आमच्याकडे मी एकटेच सोडून लहान कोणीच नाही आहे ना. कालही उडवला त्यांनी, दोघीच एकटाच गेला होता. मग आम्ही इकडे आधी बंगल्यात राहायचो ना, मग ते वरती सगळे झाड येतात, मग ते उडवता नाही येत. मग त्याच्यानंतर काय कोरोना. एकदा MSCBच्या पोलवर चढलो. हा, पोल आणला जाणून घरच्यांनी. हा, चला तुमची स्टोरी पण आली आता, तर टाकणारच मी यूट्यूबला. थांबा जरा तुम्ही. मला प्रॉब्लेम. मी घेतलंच नाही, मला विचारल्याशिवाय मी नाही घेत. मी ह्यांचं जाऊ द्या. नाही, तुम्हाला घेतलं सर. आता तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघा तुम्ही आता फक्त. तुम्ही रील बनवता का? व्लॉग. अपूर्वा नाव आहे माझं. संक्रांतीच्या शुभेच्छा. हॅपी मकर संक्रांत. ह्यांना काय, हे रोजचेच आहे, ते रोज येणार मला ब्लॉगमध्ये, तरी काय पडत नाही. आता हे ना बॅलन्स आहे. हे इथून काय झालं? उडवताय तो. सरांकडनं क्लासेस घ्यायला पाहिजे, बांधण्याचे पण आणि उडवण्याचे पण. थोडंसं याला हे इथे पट्टी लावा, इथून एअर जाईल ना.
सिलो टेप लावू सुजन सिलो टेप घे ना उत्तम काका बोलला बघ सुजल अरे तुमचा चेहरा तर तुझी घेतला ना आता तर तुम्ही ॲक्शनच करा तर ते उद्याच तुम्हाला कळेल थांबा जरा. दे करणार तो जाऊन दे. इथे लाव.